प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जो काही भ्रष्टाचार होत आहे, वेळोवेळी ह्यांना कने निवेदनं देऊन ह्यांना कने सूचना देऊन सुद्धा हा भ्रष्टाचार काय थांबाचं नाव घेत नाहीये। त्या संदर्भात कने कुठलाही ज्या विचाराला गेलो, चुकीचे मेमो देणे किंवा गाडी फिटनेसला आल्यानंतर पराजुस्तर एका अधिकाऱ्याची एवढी मजाल की त्यांनी मला डायरेक्ट म्हटले की तू बगर एजंट लावता गाडी आरटीओ ऑफिसमध्ये आणलासच कसं काय फिटनेस करायला। व पूर्ण ऑन कॅमेरा फिटनेस झाल्यानंतर कमीत कमी 4 तास माझी गाडी त्यांनी थांबवून ठेवली का, तर 1 नंबर साहेबांनी गाडी चेक करायची असं म्हणला। ही महाराष्ट्रात कुठेही सिस्टीम नाही आहे। मोटार वाहन निरीक्षकाने गाडी कने ऑन कॅमेरा चेक केल्यानंतर गाडी जायला काही हरकत नसताना सुद्धा माझी गाडी विनाकारण फक्त एकमेव एजंट न लावल्यामुळे 4 तास इथं अडकून ठेवण्यात आली। त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्यांनी मेमो दिला, एका एसी स्लीपर बसमध्ये 80 जण कसं बसू शकतील हे लहान लेकराला सुद्धा कळणारी गोष्ट आहे। महाराष्ट्र परमिट असताना त्यांना विचारणा केली की सर हा मेमो कशाचा दिला, आधी म्हणले टीपीचा, मग त्यांना महाराष्ट्र परमिट दिलं त्यांच्या हातामध्ये। नंतर त्यांनी लिहून दिलं, त्याच्यामध्ये मेन्शन केलं की 80 जण होते। त्या शाळेचं पत्र सुद्धा आम्ही आणलेलं आहे। त्या गाडीमध्ये फक्त 36 जण होते आणि सर्व लहान लेकरं होते। त्याच्या नियमाप्रमाणे आम्ही सिटिंग कॅपॅसिटीच्या 1.5 प्रवासी वाहतूक करू शकतो, तरी सुद्धा त्यांनी तो मेमो कमी करून देतो म्हणून जवळपास 10 दिवस फिरून तो मेमो कॅन्सल केला नाही। त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर वरिष्ठांना कुणालाही ज्या विचारायला गेलं तर डायरेक्ट 353 दाखल करू किंवा बाहेरच्या काही गुंड व्यक्तीकडनं फोन करून धमक्या देण्यात येतात। त्याच्यासाठी आता आम्हाला असा प्रश्न पडलाय की येथील अधिकाऱ्याचा तरी कोणीतरी आका आहे, त्याच्या जीवावर ह्या धमक्या दिल्या जातात। तर हे सर्व घटना बंद कराव्या, हा भ्रष्टाचार बंद करावा व ह्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी। या अधिकाऱ्याच्या तुम्ही काही कंप्लेंट वगैरे केली का वरिष्ठ अधिकारी कार्यालयात? नाही सर, कंप्लेंट करायच्या आधीच आम्हाला धमक्या दिल्या जातात। तुमच्यावर 353 दाखल करू, तुमच्यावर आम्ही ही करू, तुमच्यावर आम्ही ती करू। भ्रष्टाचाराचा आता आरोप केला तुम्ही, नेमकं आता हे पैसे त्यांनी एजंटामार्फत वसुली आणि नेमकं किती करतात ते काय आहे का त्याच्याबद्दलची माहिती? सर, ह्या कार्यालयामध्ये एक बळी शिंदे नावाचा असा चालक आहे जो कधीही चालक म्हणून काम न करता फक्त साहेबाच्या कॅबिनच्या बाहेर थांबणे, साहेबांना तक्रार करायला जाणाऱ्या लोकांना अरेरावीची भाषा करणे, हाकलणे, त्यांना धमकी देणे, ह्याच्या पलीकडे तो कुठलाही काम करत नाही। तो कंत्राटी चालक आहे, त्याची तात्काळ लातूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदली करण्यात यावी ही आमची मागणी आहे प्रामुख्याने। माझा स्वतःचा अनुभव आहे। 2 दिवसाखाली मला स्पष्ट शब्दात सांगण्यात आले एजंट लावल्याशिवाय तुम्ही गाडी फिटनेसला कशी आणला, पण ही अनधिकृतरित्याच एजंट जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत तुमच्या गाडीचं कुठलंही काम होत नाही। जर तुम्ही डायरेक्ट स्वतः कुठलीही गाडी कामासाठी घेऊन गेला तर कमीत कमी तुम्हाला 20 दिवस चक्रा मारावं लागतील। तेच जर काम तुम्ही एजंट मार्फत गेला तर 2 दिवसात होऊन जाईल। या आधी सुद्धा तुम्ही त्या एजंटच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं, नेमकं त्यावेळेस काय झालं होतं? सर, गेल्या 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। 3 वर्षापूर्वी एका एजंटाने 30,000 रुपये फक्त फिटनेस करण्यासाठी घेतले होते, पण ते फिटनेस झाल्यानंतर सुद्धा साहेबांनी 10,000 मागितले म्हणून त्यांनी माझी फिटनेस 8 दिवस थांबवली होती। त्यावेळेस त्याने फक्त म्हणायला 15 ते 20 दिवस एजंटाला बंद केले होते। एजंटाच्या विरोधात आहे का अधिकाऱ्यांच्या विरोधात? अधिकाऱ्यांच्या विरोधात। योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या गाड्यांना वरिष्ठ अधिकारी पाहणार असे म्हणून 8-8 तास उभा करून घेण्यात येत आहे, त्यामुळे आमचं नुकसान होतं आहे। विनाकारण ही क्युरी आहे, ती क्युरी आहे, तुला टायर नाही, अमुक नाही, तमुक नाही म्हणून 3 ते 4,000 रुपये घेतले जातात। त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी साहेबांच्या दालनाबाहेर एक बळीराम शिंदे नावाचा ग्रस्त आहे, तो अधिकाऱ्याला भेटू देत नाही। तुमचं काय काम आहे, मी सेटलमेंट करून देतो अशी भाषा बोलतो। त्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी झाली आहे। चेकपोस्टवर विनाकारण 100 किलो 50 किलोसाठी मेमो दिले जातात 24,000 27,000चे। त्याची विचारणा करण्यासाठी गेलो असता माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। याचा जाब वरिष्ठाला विचारला तर वरिष्ठ अधिकारी म्हणतो की तुमचं जायची काय गरज आहे, याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत। परमिट नसणारे विद्यार्थी वाहतूक लातूर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून चालू आहे। आम्ही वारंवार सांगतोय की साहेब, परमिट धारक लोकांनी काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगणार कोण? परवा भातांगळी येथे जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या वाहतूकदाराकडे विद्यार्थी वाहतूक परवाना नव्हता, शासनाने त्याची कसलीही दखल घेतलेली नाही। यासाठी हे उपोषण आम्ही आज करत आहोत। आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या 20 तारखेला आम्ही अमर उपोषण करणार। लातूर परिवहन कार्यालय आणि आयुक्त परिवहन कार्यालय TC ऑफिसला आम्ही मुंबई येथे आंदोलन करणार आहेत। किती लोक आहेत? आम्ही 100 लोक आहेत।
आपल्या मागण्या वरिष्ठाकडे आपण मान्य. बोला काय मागण्या आहेत, कशासाठी उपोषण लावलं? आज लातूर जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय इथे सर्व सामाजिक संघटना यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे आणि त्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष लातूर शहराध्यक्ष या नात्याने मी यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे. विशेष म्हणजे आपणही जाणकार आहात 2024मध्ये लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय हा संबंध महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे की येथे एक मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या गळ्यात अडकला होता. त्यामुळे सदर इथलं प्रादेशिक परिवहन कार्यालय सर्व परिचित आहे. माननीय परिवहन आयुक्त साहेबांना माहिती आहे लातूर परिवहन कार्यालयाबद्दल इथं काय सावळा गोंधळ चालतो. तर इथं आम्ही सर्व सामाजिक संघटना व सर्व मिळून वाहतूकदार मिळून एक आंदोलन अशा प्रकारे करत आहोत. इथे जे सामान्य माणसांची हेळसांड होत आहे, आर्थिक पिळवणूक होत आहे, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी गेल्यानंतर जाब विचारायला त्यांना दमदाटी करत आहेत हे अधिकारी गावगुंडांना घेऊन. हे सदर गोष्ट हे निषेधार्थ आहे. त्या संदर्भात आज आम्ही येथे एक छोट्या स्वरूपात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे आणि सदर आमच्या मागण्या इथून भ्रष्टाचार मुक्त लातूर आणि भ्रष्टाचार मुक्त परिवहन कार्यालय जर झाले नाही तर येणाऱ्या 20 तारखेला आम्ही मोठ्या स्वरूपात लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय व परिवहन आयुक्त कार्यालय येथे मोठ्या स्वरूपात एक उपोषण छेडलं जाईल. याची सबब शासनाने नोंद घ्यावी.